नवी मुंबई महानगर पालिका में सत्ता परिवर्तन के साथ भाजपा का परचम लहराया है। महापौर पद पर सुजाता पाटिल निर्वाचित हुई है। वहीं उप महापौर पद की जिम्मेदारी दशरथ भगत को सौंपी गई। चुनाव के बाद नवनिर्वाचित महापौर, उप महापौर और नगर सेवकों ने भाजपा के वरिष्ठ मंत्री गणेश नाइक से मुलाकात की। इस दौरान कई अहम मुद्दों पर खुलकर बात रखी गई। पालघर जिले में इमारतों के निर्माण को लेकर जांच की मांग की गई है। नेताओं ने कहा है कि एसआईटी के जरिए जांच होनी चाहिए। साथ ही न्यायमूर्ति की अध्यक्षता में पालघर शहर की सभी इमारतों के निर्माण की जांच की मांग की जाएगी। नवी मुंबई की समस्याओं को लेकर मुख्यमंत्री से मुलाकात करने का भी ऐलान किया गया है। भाजपा नेताओं ने कहा कि नवी मुंबई के चुनाव में अवैध धन का कोई असर नहीं पड़ा। जनता ने विकास और पारदर्शिता के पक्ष में फैसला दिया है। नवी मुंबई महानगर पालिका में अब भाजपा नेतृत्व में विकास कार्यों को गति देने का दावा किया जा रहा है। सुनिए वन मंत्री गणेश नाईक की प्रतिक्रिया। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश दिलं आणि त्यानंतर महापौर पदासाठी सौभाग्यवती सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथजी भगत यांना त्या ठिकाणी पक्षानं संधी दिली आणि आज त्यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मला आनंद वाटत आहे। काय विश्वास वाटतो या दोघांच्या माध्यमातून सभागृहात कसं कामकाज चालू? मला पहिल्यांदा विश्वास तुमच्यावर वाटतो। या नवी मुंबईच्या निवडणुकीच्या वेळेला मीडिया, ज्याला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाने सत्याची बाजू धरली आणि त्या पद्धतीनं जनतेला तुम्ही जागृत केलं आणि जनता जागृत झाल्यानंतर हे यश मिळालेलं आहे। हे यश जनतेचं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घवघवत्या आणि प्रभावशाली नेतृत्वाचं आहे। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर घेतलेल्या आक्रमक निर्णयांचा आहे आणि संघटन कौशल्य चतुर असलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर मग नवी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांची अभेद एकजूट आणि नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकरलं, लाथाडलं। मी म्हणणं की लक्ष्मी, पैसा ही लक्ष्मी असते, तिला लाथाडलं म्हणण्यापेक्षा त्याला ठोकरलं आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व दिले। त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचे आम्ही पूर्वीच आभार मानलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आभार मानतो। सर, शिवसेनेने उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। जाऊ दे, कशाला चर्चा, जाऊ दे ना, आता कशाला चर्चा। जरा इथं मला बोलू देणार का? बाब असे की लवकरच या ठिकाणी ज्या सभागृहामधले आजी माजी असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ जे नगरसेवक होते, पदाधिकारी होते, त्या सर्वांना एकत्र बोलून नवी मुंबईच्या 5 वर्षाची दिशा निश्चित ठरवली जाईल। स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई, भिकारीमुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त नवी, फुटपाथ मुक्त शहर, हातगाडीवाला मुक्त शहर आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या ज्या अपेक्षा शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, एकूणच मालमत्ता कर न वाढवण्याची भूमिका मी घेतलेली, एक 20 वर्ष नाही वाढवायची, तो दिलेला शब्द तो कायम 20 वर्षापर्यंत राहणार आहे आणि नवी मुंबईच्या जनतेनं ह्या विश्वासानं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना निवडून दिलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा ज्याला एक मसुदा तयार करू, त्याला पुन्हा त्या मसुद्यासहित आपल्यासमोर आम्ही येऊ। दादा, पुन्हा एकदा महापालिकेत आपण जाणार आहात का? आता सभागृह नाही, आता मला या महापालिकेची गरज नाही। महापालिकेतले आमचे सर्व सहकारी सक्षम आहेत। म्हणजे आपल्याला एक मी पुन्हा नमूद करतो की 95 ते 2020 पर्यंत मी 3दा महापालिकेच्या मुख्यालयामध्ये गेलो, परंतु 20 ते 25 पर्यंत 83 वेळा गेलो। ती गरज होती आणि आता ती गरज राहिलेली नाही। आता 65 आमच्या विचाराचे, जनसामान्यांशी बांधिलकी असलेले आणि स्वच्छ कारभार करण्याची, हात स्वच्छ ठेवण्याची भूमिका असलेले बंधू आणि भगिनी हे आमचे प्रतिनिधी केले आणि मला त्याची चिंता नाही। आता मी ज्या दिवशी तो आकडा इष्टांक आल्यानंतर मी एकदम रिलीफ मला मिळाला।
आणि मला विश्वास आहे की ज्याच्यावर जी जबाबदारी दिली ते विश्वासाला पात्र ठरतील, कुठल्याही प्रकारचा स्वतःच्या हाताला दाग लावणार नाहीत, हा विश्वास मला पूर्ण आहे.